अवधूत चिंतनाशी गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर सर्वप्रथम आज आहे गुरुवार, त्यामुळे सर्व स्वामी भक्तांना शुभ गुरुवार. तर मंडळींनो, आपण स्वामी भक्त आहोत, स्वामी सेवेकरी आहोत. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच, आपण स्वामींच्या भक्तीमध्ये असताना, स्वामींच्या सेवेत असताना आपल्या घरामध्ये ज्या वेळेस स्वामी महाराजांचं अधिष्ठान असतं, मग ते फोटो असेल किंवा मूर्ती असेल, जे काही असेल तुमच्या देवघरामध्ये अधिष्ठान असेल, तर त्या अधिष्ठानासमोर आपल्याला रोजच्या रोज नैवेद्य दाखवायचा असतो. दिवसभरामध्ये म्हणजे रोजच्या रोज दिवसातला आपल्याला दोनदा नैवेद्य तरी आपल्याला दाखवायचा असतो, एक सकाळी आणि एक संध्याकाळी. तो पण ताज्या अन्नाचाच, कोणीही उष्ट करायच्या अगोदर तो अन्नाचा नैवेद्य आपल्याला स्वामी महाराजांना दाखवायचा असतो. हा नियम आहे. आता काही काही लोक पाळतात, काही काही लोक धावपळीच्या ह्याच्यामध्ये पाळत नाही. पण तुम्हाला खरं सांगू का, फक्त स्वामी महाराजांच्या देवाऱ्यासमोर बसून फक्त पारायण करणे, सेवा करणे, हे मागणे ते मागणे, ही इच्छा पूर्ण होती, इच्छा पूर्ण होते, आणि मग तेव्हा ह्याच गोष्टी फक्त करून जमणार नाही आहेत. जे काही स्वामी महाराजांना आपण जे काही घरामध्ये अन्न बनवतो, जे काही आपण खातो आहे, ते सर्वप्रथम आधी स्वामी महाराजांना दाखवा. कारण की त्याचबद्दल मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे किंवा आज आपल्याला म्हणजे स्वामी महाराज नैवेद्य का दाखवायचा असतो रोजच्या रोज आपल्याला. त्याचबरोबर काही स्वामी भक्त रोजच्या रोज नैवेद्य दाखवतात सुद्धा, पण कुठेतरी काहीतरी चुकतं त्यांचं नैवेद्य दाखवताना. कारण की त्यांना माहिती नाही आहे की नैवेद्य दाखवताना स्वामी महाराजांना आपण काय बोलायला पाहिजे, काय करायला पाहिजे, काय मंत्रस्तोत्र आहे ते माहिती नसेल. तर त्याबद्दलच आज मी तुम्हाला माहिती शेअर करणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्वपूर्ण माहिती आहे, त्यामुळे नक्की पूर्ण बघा, स्किप न करता बघा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर स्वामी महाराजांना आपल्याला रोजच्या रोज नैवेद्य का दाखवायचा असतो, तो प्रश्न मी तुम्हाला सांगते होतं त्याचा, की बघा, आपण जे काही अन्न खातो आहे, जे काही अन्न घरामध्ये बनवतो आहे, मग ते काही असेल, चटणी भाकरी असेल, भाजी चपाती असेल, वरण भात, पंचपक्वान्न काही असू देत, मग ते तुमचं जे काही अन्न ते आधी स्वामी महाराजांना बाजूला काढा. कोणी उष्ट करायच्या अगोदर ते बाजूला काढायचं आहे आणि स्वामी महाराजांना दाखवायचं आहे. असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये अन्नधान्याची तर बरकत होतेच, पण त्याचबरोबर आपण जे काही अन्न घरामध्ये शिजवलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा एक पवित्रता येते. जे काही दोष आहेत ते सगळे दोष नाहीसे होऊन जातात आणि ते स्वामी महाराजांना आधी दाखवायला हवा आपण जो काही नैवेद्य घरामध्ये बनवतो. तुम्हाला एक उदाहरण सांगते. काही काही स्वामी भक्त तर एवढे स्वामींचे म्हणजे भक्त आहेत, अक्षरशः एवढं प्रेम आहे स्वामी महाराजांबद्दल त्यांना, की अक्षरशः सकाळी केलेला चहा सुद्धा छोटा पेलामध्ये बाजूला काढतात आणि तो आधी स्वामी महाराजांना दाखवतात सकाळी सकाळी. मग ते चहा ग्रहण करतात किंवा नाश्ता ग्रहण करतात, नाश्ता सुद्धा दाखवतात. आणि दुपारचं म्हणजे जे काही सकाळी आपण जेवण बनवलं आहे, स्वयंपाक बनवला ते सुद्धा दाखवतात. त्यानंतर संध्याकाळचा आपला जो काही स्वयंपाक आपण तयार करतो ताजा, तो सुद्धा दाखवतात. एवढे स्वामी महाराजांबद्दल प्रेम आहे. फक्त स्वामी महाराजांची सेवा करणे, पारायण करणे एवढंच कर्तव्य नाही आहे आपलं, ते तर करायचंच आहे, पण त्याचबरोबर आपल्याला रोजच्या रोज स्वामी महाराजांना नैवेद्य सुद्धा दाखवायचं आहे. तुम्ही पाहिलं असेल, केंद्रामध्ये कधी गेला असाल, स्वामींच्या मठामध्ये गेला असेल, तर तुम्हाला माहिती आहे की आपल्या रोजच्या रोज स्वामींच्या मठामध्ये दिवसातून दोनदा नैवेद्य दाखवला जातो. एक सकाळी 10:30च्या आरतीच्या टायमिंगला दाखवला जातो, आरतीच्या अगोदर, आणि संध्याकाळी 6:30च्या आरतीच्या अगोदर दाखवला जातो. काही काही केंद्रामध्ये संध्याकाळची आरती 6 वाजता होते, तर 6च्या अगोदर नैवेद्य दाखवला जातो. धूप दीप ओवाळून मग आरती केली जाते. केंद्रामध्ये मठामध्ये नैवेद्य दाखवण्याचे नियम थोडे कडक आहेत, पण तसे कडक नियम आपल्या घरामध्ये तर नाही आहेत. कारण की केंद्रामध्ये नैवेद्य दाखवताना पूर्ण आपल्याला पंचपक्वानांचा तो नैवेद्य दाखवायचा असतो. त्याच्यासोबत बिडा असेल, सगळ्या गोष्टी, मग फळं वगैरे, सगळे गोड वगैरे पदार्थ, सगळे ते नैवेद्य दाखवायचा असतो आपल्याला केंद्रामध्ये दाखवताना. पण घरामध्ये आपण रोजच्या रोज एवढे पंचपक्वान तर करत नाहीत, सणवाराला करतो, पण रोजच्या रोज एवढं कोणी करत नाहीत. भाजी चपाती असेल किंवा नाहीच काही केलंय, सकाळी घाई गडबड तुम्ही विसरून गेलात काढायला बाजूला, तर सरळ दूध साखर ठेवा, खडी साखर ठेवा, लाडू ठेवा शेंगदाण्याचा, काहीही ठेवा. असं नाही म्हणतात की स्वामी महाराज की रोज मला पंचपक्वानच पाहिजे 2 टाइम, असं नाही आहे. चटणी भाकरी ठेवा चालेल, पण ताजं ठेवा, शिळं ठेवू नका. कोणी उष्ट करायच्या आधी ते बाजूला काढून ठेवा स्वामी महाराजांसाठी, आणि मग तो नैवेद्य दाखवा. भले थोड्या वेळाने दाखवा नंतर, पण आधी बाजूला काढून घ्या. कोणाचं टिफिन भरायचं आहे, कोणाचे पोरांना खाऊ घालायचं आहे, लहान मुलांना, त्यांनी उष्ट करायच्या अगोदर नैवेद्य बाजूला काढा. एक सवय, एक नियम लावून घ्या स्वतःला. मी तरी तेच करते. आता खूप वर्ष झाली, 9 ते 10 वर्ष झाली. आता जवळपास आधी काही स्वयंपाक घरामध्ये करायच्या आधी, म्हणजे माझा एक नियम आहे, तुम्हाला स्वतःचा अनुभव सांगते मी, की मी आधी सकाळी पीठ तिमून ठेवते, पण ज्या वेळेस मी चपाती करायला घेतल्यावर आधी पहिली छोटीशी चपाती बनवते. ती असते पितरांसाठी, म्हणजे कावळ्यांसाठी, पक्ष्यांसाठी, ती बाजूला काढते आधी. आणि दुसरी चपाती जी करते तो नियमच मी करून घेतलाय. दुसरी चपाती ही आपल्या गुरूंसाठी, म्हणजे स्वामी महाराजांसाठी मी बाजूला काढत असते. आणि ती बाजूला ठेवली की मग जे काही आपले टिफिन भरायचे आहेत किंवा जे काही लहान मुलांना द्यायचं आहे, मिस्टरांना द्यायचं आहे, ते मी त्यांना देत असते. पण
तो जी चपाती बाजूला काढली आहे ती ज्यावेळेस मग माझी देवघरातली पूजा वगैरे होऊन जाते त्यावेळेस मी लगेच तो नैवेद्य दाखवून देते. कारण की तो आपण बाजूला काढलेला असतो नैवेद्य, म्हणजे नैवेद्य स्वामी महाराजांसाठी. मग तो नंतर कोणी उष्टा केला तरी चालेल, पण कोणी खायच्या अगोदर, उष्ट करायच्या अगोदर एक पितरांसाठी आणि एक गुरूंसाठी, आपल्या स्वामींसाठी नैवेद्य बाजूला काढायला नक्कीच विसरू नका. एक नियम करून घ्या, कटाक्ष नियम करा, बघा तुम्हाला आपोआप सवय पडून जाईल, कधीच तुम्ही विसरणार नाही. आणि आता दुसरी गोष्ट म्हणजे ज्या वेळेस आपल्या घरामध्ये आपल्याला बाहेर लग्न करायसाठी जायचं आहे किंवा कुठेतरी जायचं आहे, म्हणजे आज आपण घरी नाही आहेत एक टाइम साठी, कुठेतरी बाहेर चाललो आहे जेवायला, तर मग त्यावेळेस काय करायचं, त्यावेळेस सुद्धा नियम लावून घ्यायचा की आपण जातोय ना, आपण म्हणतो ना की स्वामी महाराज आहेत आपल्या घरामध्ये, त्यांचं अधिष्ठान आहे, आपण सगळ्या गोष्टी त्यांच्यासोबत बोलतो, शेअर करतोय ना, मग ही पण सवय लावून घ्या की स्वामी महाराज आपण बाहेर जेवायला जाताना कधीही उपाशी राहता कामा नये. त्यांच्यासाठी काहीतरी आपण दिवा लावून, धूपदीप लावून त्यांच्यासमोर काहीतरी आपण नैवेद्य ठेवायचा आहे. काहीतरी ठेवा, भले तुम्ही घरात स्वयंपाक नाही केलाय, काहीतरी असेल, ड्रायफ्रुट्स ठेवा, साखर ठेवा, दूध साखर ठेवा, काहीतरी ठेवा, फळ ठेवा, एखादं फळ जरी असेल ना ते सुद्धा धुवून स्वच्छ करून स्वामी महाराजांसमोर ठेवा आणि पेल्यामध्ये पाणी ठेवा, लोट्यामध्ये पाणी ठेवा. पण स्वामी महाराजांना उपाशी ठेवून तुम्ही बाहेर जाऊन जेवण करू नका. तो पण एक नियम लावून घ्यायचा आहे की बाहेर आपण जर जेवणासाठी चाललोय, कुठल्या कार्यक्रमासाठी चाललोय, आपल्याला माहिती की यायला उशीर होणार आहे, तर आधी स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे आणि मग घराच्या बाहेर पडायचं आहे. हा सुद्धा नियम मी स्वतःला लावून घेतला आहे. मी नाही, माझ्या कधी चुकून मुकून तयारीमध्ये लक्षात नाही राहिलं बाहेर जाताना, तर माझे मिस्टर तरी नक्कीच आवर्जून ठेवतात. हा नियम आम्ही घरातल्या व्यक्तीने लावून घेतलेला आहे स्वतःला, की स्वामी महाराजांना कधी उपाशी ठेवायचं नाही आहे आपल्याला. बाहेर गावी चालला आहात, मग नाही जमत तर ठीक आहे, त्यावेळेस ठीक आहे, समजून घेतील स्वामी महाराज की नाही आहात, पण थोड्या वेळेसाठी बाहेर चालला आहात, तुम्ही बाहेरच जेवण करणार आहात, घरी काही बनवलं नाहीये, तर स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवूनच तुम्ही बाहेर पडा. हा दुसरा नियम झाला. आता तिसरा नियम आहे ते म्हणजे आता नैवेद्य दाखवताना आपल्याला नैवेद्य जो काही दाखवायचा, कसा दाखवायचा, तर नैवेद्य आपण सकाळी समजा एक आपण नैवेद्य तयार केलाय, सकाळी तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे देवाऱ्यासमोर, सर्वप्रथम देवाऱ्यामध्ये धूप आणि दीप लावून घ्यायचा आहे. कारण की कुठलीही इष्ट देवता असेल, मग ते गुरु असतील किंवा इष्ट देवता असेल, ती प्रत्येक इष्ट देवता ही अग्नीच्या साक्षीनेच ते अन्न ग्रहण करत असते, नैवेद्य ग्रहण करत असते आणि स्वीकारत असते. त्याच्यामुळे दिवा विझलेला आहे, धूप नाही आहे, गडबडीत आणला ठेवून दिला आणि मोकळे झालो असं नाही. दिवा लावायचा, धूप लावायचा आहे आणि मग तो नैवेद्य आपल्याला तिथे ठेवायचा आहे. नैवेद्य ठेवायच्या आधी पण एक नियम आहे, तो सांगते. धूप दीप लावून घेतला आपण, मग काय करायचं आहे आपल्याला, धूप दीप लावून घेतल्यानंतर आपल्याला हे जो अनामिका आहे, आपली जी अनामिका, तर नैवेद्य ताट आपल्याला तयार करायचं आहे. एका फुलपात्रामध्ये पाणी घ्यायचं, तुळशीपत्र तोडून घ्यायची आहे, तुळशीपत्र आधीच तोडून घ्या सकाळी संध्याकाळी सुद्धा, तर ती तोडून घेतली, 2 घेतले तरी चालतील, तर 2 तुळशीपत्र घ्यायचं आहे. पहिलं तुळशीपत्र घ्यायचं, पहिले अनामिकाने तुम्हाला काय करायचं ते सांगते आधी. तर अनामिकाने तुम्हाला काय करायचं, त्या फुलपत्रामध्ये बोट बुडवायचं आहे आणि बोट बुडवून जिथे तुम्ही नैवेद्य दाखवणार आहात स्वामी महाराजांना, तिथे तुम्हाला भरीव चौकोन करून घ्यायचा आहे. तुम्हाला भरीव चौकोन माहिती असेल, भरीव चौकोन करायचा आहे पूर्ण ह्या बोटाने पाण्याचा. केल्यानंतर त्याच्यावरती तो नैवेद्य ताट ठेवायचा आहे. बाजूला आपण पाण्याचा ग्लास किंवा लोटा ठेवणार आहोत, त्याला सुद्धा भरीव चौकोन करून घ्यायचा आहे, त्याच्यावरती पाण्याचा ग्लास ठेवायचा आहे. ते केल्यानंतर एक तुळशीपत्र घ्यायचं, ते स्वच्छ धुतलेलं असावं, ते पाण्यामध्ये बुडवायचं, त्या फुलपत्रामध्ये पाणी घेतलं त्याच्यात बुडवायचं आणि सर्वप्रथम ते पाणी शिंपडायचं त्याच्यावरती थोडंसं ते नैवेद्यावरती आणि सत्यंत परिसेंची आम्ही असं म्हणायचं आहे. असं म्हणून झाल्यावरती परत ते तुळशीपत्र पाण्यामध्ये बुडवायचं आहे आणि 3 वेळेस आपल्याला गायत्री मंत्र म्हणायचा आहे. म्हणजे पहिल्या वेळेस ओवाळताना ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. दुसऱ्या वेळेस परत तसंच करायचं, बुडवायचं पाण्यामध्ये ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. तिसऱ्या वेळेस सुद्धा पाण्यामध्ये बुडवायचं, परत ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. तर 3 वेळेस ओवाळायचं आहे आणि ते तुळशीपत्र जे आहे ते तुळशीपत्राचं देठ स्वामींकडे येईल असं ते नैवेद्यावरती आपल्याला ठेवायचं आहे. दुसरं जे तुळशीपत्र आहे ते का घेतलं आहे आपण, तर ते सुद्धा स्वच्छ करून पाण्यामध्ये बुडवायचं आहे फुलपात्रामध्ये आणि त्याच्या वेळेस आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्रानं काय करायचं आहे, म्हणजे नैवेद्य समजा हे ताट आहे, या ताटावर पासून स्वामी महाराजांचं अधिष्ठान आहे, मूर्ती असेल, फोटो असेल, तर ते आपल्याला दाखवायचं आहे तुळशीपत्र, म्हणजे आपण नैवेद्य दाखवतो आहे स्वामी महाराजांना असं त्याचा अर्थ होतो. तर दुसरं तुळशीपत्र घ्यायचं, ते पाण्यामध्ये बुडवायचं आणि म्हणायचं की ओम प्राणाय स्वाहा, ओम अपणाय स्वाहा, ओम व्याणाय स्वाहा, ओम उदनाय स्वाहा, ओम समणाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा. असे हे 6 मंत्र तुम्हाला ते तुळशीपत्र आपल्याला नैवेद्यावरून स्वामींना दाखवायचे आहेत. आणि ते जे दुसरं तुळशीपत्र जे आहे, हे मंत्र म्हटल्यानंतर देठ स्वामींकडे असावं, असं स्वामींच्या चरणी ते अर्पण करायचं आहे.
अशा प्रकारे हा नियम आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सांगते ह्याच नियमाने आपला रोजचा रोज नैवेद्य दाखवायचा असतो. तुळशीपत्र एक आपण जे पहिलं घेतो ते नैवेद्यावर ठेवायचं आणि दुसरं तुळशीपत्र मंत्र म्हटल्यावरती स्वामींच्या चरणांजवळ ठेवायचं असतं. आता हे झाल्यावरती नैवेद्य दाखवला त्यानंतर आपल्याला धूप ओवाळायचं आहे 3 वेळेस, दीप ओवाळायचा आहे 3 वेळेस आणि तो तिथे जागेवर ठेवून द्यायचा आहे. हे झाल्यावरती आपल्याला नंतर स्वामींना 3 वेळेस मुजरा करायचा आहे. सगळ्यांना माहिती असेल मुजरा कसा करतो आपण. जे केंद्रात जातात त्यांना सगळ्यांना माहिती मुजरा स्वामींना खूप जास्त प्रिय आहे आणि मुजरा हा केलाच पाहिजे नैवेद्य दाखवल्यावरती. असं आपल्याला असं हे करायचं आहे, अशी आपल्या हाताची रचना पाहिजे आहे मुजरा करताना आणि 2 गुडघ्यावरती आपल्याला बसायचं आहे, पालथं बसायचं आहे गुडघ्यावरती आणि आपल्याला डोकं खाली टेकवून एकदा आधी पाया पडायच्या आणि 3 वेळेस असा मुजरा करायचा आहे स्वामी महाराजांना. सगळ्यांनाच माहिती असेल की मुजरा कसा 3 वेळेस हा मुजरा झालाच पाहिजे. आणि अजून एक गोष्ट अशा प्रकारे हा पूर्ण नियम असतो नैवेद्य दाखवण्याचा. त्याच्यामुळे घाई गडबडीत आणला ठेवला ठेवलं आपण स्वामी महाराज नैवेद्य दाखवला खूप मोठं काम केलं असं नका समजू. नियमाने तो नैवेद्य दाखवा. मग काही काही लोक म्हणतात की स्वामी म्हणजे ह्याचा नैवेद्य ग्रहण केला त्याचा नैवेद्य ग्रहण केला ह्यांचा नैवेद्य उष्टा केला असं आपण ऐकतो अनुभव ऐकतो. मग आमचा का नाही करत. कारण की तुम्ही जो नियमाने दाखवतच नाही आहे दिवा विजलेला आहे तसाच नैवेद्य ठेवतायत मग ते स्वामी महाराज ग्रहण करणारच नाही. कारण की अग्नीच्या साक्षीनेच कुठलाही नैवेद्य कुठलीही देवता ही ग्रहण करत असते. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. आता या गोष्टी झाल्या तर आता दुसरी एक तुम्हाला सहज एक गोष्ट सांगते ती म्हणजे एक नियम लावून घ्या. तो म्हणजे काय की आपण सकाळ संध्याकाळ जो काही नैवेद्य करताल ना म्हणजे जे काही स्वयंपाक घरामध्ये करतात सकाळी पोहे करा थोडेसे बाजूला काढा आणि मग खायला घ्या. ते नैवेद्य आपला तो नाश्ता सगळे स्वामींना दाखवा. जे काही तुम्ही ताजं अन्न घरामध्ये बनवताल ना ते आधी स्वामींना दाखवा आणि मग स्वतः ग्रहण करा. आता हे जे आपण नैवेद्य दाखवलं आहे थोड्या वेळ तिथे तो नैवेद्य ठेवायचा आहे. थोड्या वेळ झाला की तो नैवेद्याचं काय करायचं ते नैवेद्य आपण स्वतःच ग्रहण करायचं आहे. मग काय करायचं तुझं आपण भाजी भाकरी वरण भात जे काही केलं असेल भाजी आपण जी काही ऑलरेडी आपल्याकडे कढईमध्ये भाजी असेल तर ते भाजीत भाजी टाका चपातीमध्ये चपाती ठेवा भातामध्ये भात टाका वरणामध्ये वरण म्हणजे ते कालवून घ्या. असं केल्याने तो अन्न आपण स्वतःच ग्रहण आपल्या अन्नामध्ये होईल आणि ते जे काही अन्न बनवलं त्याच्यात ते दोष जाऊन ते अन्न सुद्धा पवित्र होईल. अशा प्रकारे हा नियम आहे आणि घरात एखाद्या व्यक्तीला तो अन्न ग्रहण करायला लावा असतो किंवा नाहीच कोणी ग्रहण तर सरळ अन्नामध्ये आपलं जे काही अन्न उरलेलं आहे त्याच्यामध्ये मिक्स करायचं आणि जेवताना आपल्या ते मुखात जाईलच आपोआपच. तर अशा प्रकारे हा नियम आहे. आता अजून एक गोष्ट ती म्हणजे रोज सवय लावून घ्या की घरातून बाहेर पडताना आंघोळ झाल्या झाल्या स्वामींना 3 वेळेस मुजरा करायचा. मग घरातली प्रत्येक व्यक्ती असू दे आता माझ्या घरामध्ये माझे मिस्टर असेल मी असेल किंवा माझी मुलगी असेल ती सुद्धा शाळेत जायच्या अगोदर मुजरा करून स्वामींना जाते मंत्र सूत्र असेल एक माळ जप करून ती शाळेत जात असते. संध्याकाळी आल्यावर शुभंकरोती केल्यावरती सुद्धा ती मुजरा स्वामींना करतेच. मिस्टरांना पण सवय आहे मला पण सवय आहे. त्याच्यामुळे एक नियम लावून घ्या घरामध्ये कारण की कसं आहे आपल्या मुलांना आपण नाही सांगितलं आपण वळण नाही लावलं तर कोणीही सांगणार नाही. आपल्या ज्या काही गोष्टी म्हणजे ते मी तुमच्यासोबत शेअर करते आहे की तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना असे वळण लावा असे संस्कार द्या. असं आता बाल संस्कार वर्ग केंद्रामध्ये होतात आहेत पण खूप ठिकाणी बाल संस्कार म्हणजे वर्ग भरत नाहीत किंवा केंद्रच नाही आहेत किंवा काही काही गावामध्ये केंद्र जवळपास नाही आहेत. तर त्याच्यामुळे ते म्हणतात की मग आम्ही संस्कार द्यायचे कसे. तुम्ही स्वतः केंद्रात जी काही माहिती ऐकता जी काही बघता माहिती वाचता ती सगळी तुम्ही मुलांना सांगा त्यांच्यासोबत शेअर करा. तुम्ही स्वतः जी काही सेवा करताय ती मुलांना शिकवा. अशा प्रकारे तुम्ही स्वतः घरच्या घरी मुलांना संस्कार देऊ शकता. त्यांना सेवा नित्य सेवा कशी करायची जपमाळ कशी पकडायची मंत्र स्तोत्र गणपती स्तोत्र कसे म्हणता येतील ते स्वतः तुम्ही शिकवू शकता. त्यासाठी तुम्ही बालसंस्कार वर्ग जर जवळपास केंद्र असेल तर तुम्ही तिथे जा आवर्जून जा अतिशय उत्तम. पण नसेलच तर घरच्या घरी मुलांवर संस्कार करा त्यांना दाखवा कधी कधी त्यांच्या हातामध्ये नैवेद्य द्या त्यांना नैवेद्य दाखवायला लावा मुलांना त्यांना पण सवय लागेल. बघा तुम्ही जर अशा प्रकारे सवय लावून घ्या बाहेर जाताना घराच्या बाहेर जाताना आणि बाहेरून घरी आल्यावर सुद्धा हातपाय धुवायचे आधी स्वामींना धूपदीप लावून घ्यायचा स्वामींना 3 वेळेस मुजरा करायचा आणि मग बाकीच्या कामाला लागायचं. अशी सवय लावून घ्या खरंच सांगते कारण की स्वामी महाराज आपण घरामध्ये स्वामींचं अधिष्ठान केलेलं आहे. तुम्ही एक वेळ त्यांना मानत नसाल पण स्वामी महाराज आपल्याला असं म्हणतात की नाही माझं लेकरू घराच्या बाहेर गेलं आहे ते कधी घरी येईल आणि त्यांना ज्यावेळेस घरी लेकरू आलं की त्यावेळेस त्यांना समाधान वाटतं. त्याच्यामुळे जाताना आणि आल्यावरती तरी एकदा तरी स्वामींना मुजरा करायला विसरू नका कारण की स्वामी महाराज आपल्या घरामध्ये वाट बघत असतात हे नक्कीच तुम्ही विसरू नका. तर अशा प्रकारे तुम्हाला माहिती कळाली असेल की आता स्वामी महाराज नैवेद्य कसं दाखवायचा असतो काय नियम आहेत काय मंत्र स्तोत्र म्हणायचे आहेत आणि नैवेद्य का दाखवायचा हे पण कळालं असेलच तुम्हाला. तर अशा प्रकारे तुम्ही रोजच्या रोज स्वामी महाराजांना दिवसातून 2दा तरी ताज्या अन्नाचा नैवेद्य नक्की दाखवा. त्याच्यामध्ये पंचपक्वान्न नसेल तरीही चालेल चटणी भाकरी जरी असेल काही असेल तरी चालेल पण नक्कीच रोज एक सवय करून घ्या नियम लावून घ्या की रोजच्या रोज स्वामी महाराजांना आपण नैवेद्य दाखवणार.
तर चला तर व्हिडिओ इथंच थांबवते, व्हिडिओ खूप मोठा होईल नाही तर. अशा प्रकारे व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असेल, नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.